Hello everyone, let's learn interchanges of active to into passive into active. किंवा आता पहिला व्हिडिओ आपला आहे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हबद्दल आपण कधी इंट्रोड्युक्शन पाहिलेलं आहे. त्यानंतर त्याचं सिम्पल प्रेझेंट टेन्स पाहिलं, सिम्पल पास्ट टेन्स पाहिलं. आजच्या लेक्चरमध्ये सिम्पल फ्युचर टेन्स बघणार आहोत. कुठला टेन्स बघणार आहोत? सिम्पल फ्युचर टेन्स. आता फॉर एक्झाम्पलमध्ये एक सेंटेन्स आहे. एका सेंटेन्स हे केल्यानंतर तुम्हाला समजून येईल. आय टीच इंग्लिश. आता ऑब्वियसली तुम्ही 100% हे टेन्स आयडेंटिफाय करू शकता. हे टेन्स आयडेंटिफाय केल्यानंतर त्याचं इंटरचेंज करायला जर सांगितलं, चेंज इन टू द पॅसिव्ह वाईज, तर ऑब्वियसली तुम्ही इंग्लिश इकडे घेणार आहात. इंग्लिश. आता हे जे टीचचं वर्बचं पहिलं फॉर्म आहे त्याचं तुम्ही ॲम इज आर प्लस वर्बचं थर्ड फॉर्म करणार, राईट. मग इज टॉट बाय, आयचं चेंज होतं मी मध्ये, राईट. हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं पाहिलं. आता सिम्पल पास्ट टेन्सच फक्त आपल्याला. सिम्पल पास्ट टेन्स, आय टॉट इंग्लिश, मी इंग्रजी शिकवली. आय टॉट इंग्लिश, मी इंग्रजी शिकवली. आता इंग्रजी शिकवण्यात आली माझ्याकडून, मग इंग्लिश इकडे. इंग्लिश वॉज टॉट बाय मी, बाय मी. हे आपण पहिला पॅटर्नमधलं शिकलेलं आहे. लिहून घ्यायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे. पहिला व्हिडिओ बघा, दुसरा व्हिडिओ बघा. आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे. तिसरा व्हिडिओ सिक्वेन्सनी बघा, लिहून ठेवा आणि सेव्ह करून ठेवा तुमच्या यूट्यूबच्या चॅनलला. आता शाला क्लीन करतो मी. ही फ्युचर टेन्स पाहणार आहोत आपण. आता सिम्पल फ्युचर टेन्समध्ये इकडला स्ट्रक्चर जे आहे ते एक ॲक्टिव्हचं घेऊ, ॲक्टिव्ह. आता शिकणार आहोत आपण पॅसिव्ह. हे आहे पॅसिव्ह. बरं, पहिला आपण ॲक्टिव्ह ऑलरेडी शिकलेलं आहे. वाक्याची सुरुवात सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर सिंपल. फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर काय? विल आणि शाल. आणि नेहमी विल आणि शाल नंतर वर्बचं पहिलं फॉर्म येतं. कुठलं येतं? वर्बचं पहिलं फॉर्म. आणि त्यानंतर तुमचा ऑब्जेक्ट. आणि रेस्ट ऑफ सेंटेन्स लिहा किंवा कॉम्प्लिमेंट. मी आता नाही लिहिणार, तुम्हाला समजलं असेल. पहिला व्हिडिओ बघा म्हणजे क्लिअर जाईल. दुसरा व्हिडिओ मग तुम्हाला जास्त कळेल. आता तिसऱ्या व्हिडिओला मला जास्त डिटेल सांगायची गरज नाही. हे ॲक्टिव्ह वाईजचं स्ट्रक्चर आहे. सब्जेक्ट शाल विल प्लस वर्बचं पहिलं फॉर्म ऑब्जेक्ट. इथे एखादी क्रिया करता, करेन, करेल, करणार, करू. सॉरी, करणार, करू. बघा, आय शाल आन्सर, आय शाल आन्सर देम, मी त्यांना प्रश्नाचं उत्तर देईन किंवा क्वेश्चन्स. आय शाल आन्सर देम हे तुमचं सेंटेन्स आहे. मी त्यांना उत्तर देईन. मराठीमध्ये लिहून घ्या, मी त्यांना उत्तर देईन. आता आपल्याला पॅसिवाईज करायचं आहे. बघा, पॅसिवाईज काय? ऑब्जेक्टची सुरुवात आहे. हे क्लिअर झालं तुम्हाला. ऑब्जेक्ट नंतर काय? तर चेंजेस. जेव्हा सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो तेव्हा आपण ॲम इज आर प्लस V3, आणि जेव्हा सिम्पल पास्ट टेन्स असतं तेव्हा वॉज वेअर प्लस V3. आता शाल बी प्लस विल बी वर्बचं थर्ड फॉर्म. म्हणजे इथे शाल बी. आता शाल बी कुठे येतं? मी क्लिअर केलं. टू बीचं फॉर्मचं लेक्चर बघा तुम्ही, तुम्हाला क्लिअर दिसेल. आणि विल बी. कंपल्सरी पॅसिवाईजमध्ये कॉमन गोष्ट आहे, पास्ट पार्टिसिपल म्हणजे वर्बचं थर्ड फॉर्म. आणि त्यानंतर बाय, बाय जोडू आपण डायरेक्ट, बाय प्लस सब्जेक्ट.
हा तुमचा ऑब्जेक्ट म्हणजे याचा सब्जेक्ट. आता देचं कशामध्ये चेंज होतं, देमचं दे मध्ये चेंज होतं. दे झालं, हे तरी तुम्हाला चार्ट लक्षात असू द्या. आयचं मी, यूचं यू, हीचं हिम, सीचं हर. आर यू गेटिंग मी? व्यवस्थित व्हिडिओ पॉज करा, समजून घ्या. जो तुम्हाला पॉईंट नाही समजलेला असेल तो परत रिस्टार्ट करा आणि तुम्हाला समजेलच. बघा, तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी मराठीमधून सांगतोय. आणि आपल्या हे जे चॅनल आहे ते खास करून यू कॅन लर्न इंग्लिश थ्रू मराठी, त्यासाठी त्याच हेतूनं तुम्हाला मी हे तयार केलेला प्लॅटफॉर्म आहे. त्यानंतर आता देला विल शाल वापरतो का? नाही, तर विल बी. दे विल बी. आन्सरचं थर्ड फॉर्म आन्सर्ड आहे. फक्त काय लावले आपण? ERD लावले. ERD. आणि त्यानंतर बाय, आयचं झालं चेंज मी मध्ये. आलं? मराठीमध्ये लिहा. मी त्यांना उत्तर देईन. परत एक वेळेस, मी त्यांना उत्तर देईन आणि त्यांना उत्तर दिलं जाईल माझ्याद्वारे. आलं? समजलं? बघा, मी एक झाड लावेन किंवा आपण एक झाड लावू. वी शाल प्लांट अ ट्री. आणि झाड लावलं जाईल. अ ट्री विल बी प्लांटेड. या पद्धतीची वाक्यरचना असते. स्टुडंट्स, विद्यार्थी, एक सेंटेन्स घ्या. स्टुडंट्स विल टेक द एक्झाम. टेक द एक्झाम. स्टुडंट्स विल टेक द एक्झाम म्हणा किंवा एक्झाम. द एक्झाम तो आर्टिकलचा पार्ट आहे, व्हिडिओ आहे. मी आर्टिकल शिकवलेलं आहे, त्यासाठी तुम्ही हे करायचं. द एक्झाम विल बी. टेकचं थर्ड फॉर्म आहे टेकन. टेक, टूक, टेकन. आणि त्यानंतर बाय स्टुडंट्स. बघा, या पद्धतीनं. आता तुम्हाला याचं येस नो येतं, निगेटिव्ह येतं, WH येतं का नाही? बघा, आय विल कॅच द चॉक. आय विल कॅच द चॉक. द चॉक विल बी कॉट बाय मी. आता आय विल कॅच द चॉक याचं तुम्हाला निगेटिव्ह करता येतं. मग काय करणार आहे तुम्ही सांगा? ऑब्वियसली राईट, ॲब्सोल्युटली राईट. I shall not be catch the chalk and the chalk will not be caught by me. फक्त इंटरचेंजेस प्रॅक्टिस करावं लागेल. सेंटेन्सेस बनवावं लागतील. सिंपल सेंटेन्सेस बनवलं की प्रॅक्टिस होते. बघा अजून एक. सी विल बाय अ कार. सी विल नॉट बाय अ कार. विल सी बाय अ कार. हू विल बाय कार. हे झालं ॲक्टिव्हचं. बरोबर आहे, येते ना तुम्हाला हे पूर्णपणे. आता पॅसिव्हचं काहीच अवघड नाही. बघा, व्यवस्थित करायचं, प्रॅक्टिस केलं की येऊन जाईल. अ कार विल बी बॉट बाय हर. अ कार वोंट बी बॉट बाय हर. विल अ कार बी बॉट बाय हर. हू बाय whom विल अ कार बॉट बाय हर. आलं लक्षात? या पद्धतीचे सेंटेन्सेस तुम्हाला क्रिएट करायचे. इज इट क्लिअर? पॉझिटिव्ह. हां, आता बघा तुमच्यासाठी यू हॅव 5 सेंटेन्सेस यू कॅन चेंज इन टू द पॅसिव्ह वाईज. तुम्ही दिलेले हे जे सेंटेन्सेस आहेत पॅसिव्ह वाईजमध्ये तुम्हाला बदलायचे आहेत. ह्याच्यामध्ये पहिलं जॉब काय, आपलं पहिलं काम काय आहे? तुम्हाला आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट. आयडेंटिफाय ऑब्जेक्ट करता आला पाहिजे का नाही? चला तर मग पहिलं तुम्ही आयडेंटिफाय ऑब्जेक्ट करा. द जॉब हे तुमचा ऑब्जेक्ट आहे. यू हा तुमचा ऑब्जेक्ट आहे. दिस लेसन हा तुमचा ऑब्जेक्ट आहे. चॉकलेट्स ऑब्जेक्ट आहे. आणि त्यानंतर द फर्स्ट प्राइज हे ऑब्जेक्ट आहे. कारण का? वाक्याची सुरुवात कशापासून होणार आहे? ऑब्जेक्टपासून होणार आहे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? हे ऑब्जेक्ट सुरुवातीपासून सुरुवात करायचं. बघा, इंटरचेंजेस. द जॉब. द जॉब.
आता द जॉब नंतर आपल्याला दुसरी गोष्ट काय घ्यायचं आहे, शाल बी आणि विल बी पाठ करून ठेवायचं आहे. शाल बी आणि विल बी जेव्हा सिंपल फ्युचर टेन्स आपण चेंज पॅसिव्ह टू इंटू ॲक्टिव्ह किंवा ॲक्टिव्ह इंटू पॅसिव्ह करत असतो त्यावेळेस कंपल्सरी लक्षात ठेवायचं आहे. तर काय घ्यायचं आहे तुम्हाला, द जॉब विल बी. आता फिनिशचं काय आहे, काम बरं का, आय विल फिनिश द जॉब टुमॉरो, मी उद्या काम पूर्ण करेन. फिनिशचं फिनिश्ड ईडी लागला, कंपल्सरी V3. त्यानंतर बाय मी आलं. आता टुमॉरो कुठे घ्यायचं, तुम्ही इथे पण घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, आणि शेवटी पण लिहू शकता, काही अडचण नाही. आता जागा पुरत नाही म्हणून मी सोडून दिली. सी विल टेल यू, यू हा तुमचा ऑब्जेक्ट आहे. यू विल बी टोल्ड बाय, सीचं काय झालं निलेश, हर झालं, सुपर्ब. आता दिस लेसन, वाक्याची सुरुवात कशाने, दिस लेसन, दिस लेसन, दिस लेसन नंतर विल बी. समजते का, राणी, गायत्री, ऋषाली, लक्षात ठेवायच्या त्या गोष्टी, बॉईज सर्व. शैलेश, दिस लेसन नंतर फॉरगॉटन. आता नेवर, नेवर हा शब्दाची पोझिशन इथे येते. दिस लेसन नेवर बी फॉरगॉटन, फॉरगॉटन. दिस लेसन नेवर बी फॉरगॉटन बाय यू, यूला यू, यूला यू, हे कंपल्सरी आलं. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. एक मिनिट. बाय यू. आता चॉकलेट, वाक्याची सुरुवात कशापासून, ऑब्जेक्ट पासून, चॉकलेट्स. आता डिस्ट्रीब्यूट, विल डिस्ट्रीब्यूटचं विल बी डिस्ट्रीब्युटेड, बी डिस्ट्रीब्युटेड, जशात तसं, फक्त त्याला काय लावायचे, ईडी लावायचे. डिस्ट्रीब्युटेड बाय, वीचं अस. क्लिअर. बघा तुमचे सेंटेन्सेस माझे सेंटेन्सेस करेक्ट आहेत का. राणी विल विन द फर्स्ट प्राइज, मग वाक्याची सुरुवात द फर्स्ट प्राइज विल बी, विनचं थर्ड फॉर्म आहे वन, विनचं वन बाय राणी. बघा म्हणजे राणी पहिलं बक्षीस जिंकेल, पहिलं बक्षीस जिंकलं जाईल राणीकडून. समजते का नाही, एकदम सिंपल सेंटेन्सेस आहेत, तिच्यासाठी फक्त काय लागते, प्रॅक्टिस लागते, प्रॅक्टिस करावं लागेल. बघा आय विल ड्राईव्ह अ कार, अ कार विल बी ड्रायव्हन बाय मी. यू विल bring water, water will be brought by you. Sir will open the window, the window will be opened by sir. अशी एक्सपेन्सिव्ह प्रॅक्टिस केली की तुम्हाला नक्कीच याचं सेंटेन्सेस येतात. आता तुम्हाला का नाही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक्सरसाइज आहे, डिस्क्रिप्शन व्यवस्थित डिस्क्रिप्शनमध्ये जावा, तुम्हाला डिटेल्स लिहिले तुमच्या नोटबुकवरती, ते डिटेल्स व्यवस्थित कंप्लीट करून घ्यायचं. आता मी काय करणार आहे, काही मराठी सेंटेन्सेस देणार आहेत. कुठले, सिम्पल फ्युचर टेन्सचे. सिम्पल फ्युचर टेन्सचे मी मराठी सेंटेन्स दिल्यानंतर त्याचं तुम्हाला इंग्लिशमध्ये आलं पाहिजे. इंग्लिशमध्ये आल्यानंतर त्याचा ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करून त्याचं पॅसिवाइज करता आलं पाहिजे. क्लिअर. पॉज. बघा लक्ष द्या, अजून मी 3 सेंटेन्सेस दिलेले आहेत. आता ह्या 3 सेंटेन्सेस तुम्हाला पॅसिवाइज करायचं आहे. तर ह्याच्यामधला पहिला ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करता आला पाहिजे. आता हे सेंटेन्स ऑब्जेक्ट नाही, हे रेस्ट ऑफ सेंटेन्स आहे. ह्याच्यात ऑब्जेक्ट आहे वी, वी इकडे आला, वीचं झालं असचं झालं, सॉरी वी, काय झालं, असचं झालं वी. आता विल, विलचं झालं विल बी, टीचं टॉट, टॉट. आता हाऊ टू,
मिल्क म्हणजे दूध काढणे, दूध काढायला, धार काढायला शिकणे आपल्या मराठी भाषेमध्ये. बाय ग्रँड मदर लिहा, ग्रँड मदर. ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करा. कुठला ऑब्जेक्ट आहे तर द नेक्स्ट, हे सुरुवातीला आलं द नेक्स्ट. त्यानंतर ह्याचं झालं विल बी, बिलचं बिल्ट, लक्षात ठेवायचं बिलचं बिल्ट. त्यानंतर ऑन दिस ट्री, ऑन दिस ट्री बाय बर्ड्स. लास्ट सेंटेन्स बघा, लास्ट सेंटेन्सकडे फोकस करायचं. एव्हरीवन विल डेकोरेट द हाऊस फॉर द वेडिंग, म्हणजे लग्नासाठी तयार हे करतील, घर डेकोरेट करतील. द हाऊस, एकच हाऊस आहे, अनेक असो किंवा काय असो, विल बीच येणार. विल बी, डेकोरेटचं डेकोरेटेड मराठीमध्ये समजून घ्यायच्यात तुम्हाला सर्वांना. डेकोरेटेड फॉर द वेडिंग, वेडिंग बाय एव्हरीवन. नाही लिहिलं तरी चालतं, फुल स्टॉप द्या. गरजेचं असेल तर बाय एव्हरीवन करायचं, अदरवाईज नाही. या पद्धतीनं बघा, मराठीमध्ये मी तुला कॉल करेन, तसं इंग्लिशमध्ये तुम्हाला नक्की येईल आय विल कॉल यू. असे सिंपल सेंटेन्सेस करायला शिकायचे. आय विल कॉल यू. आता त्याचं पॅसिवाईज करताना तुम्हाला कॉल केलं जाईल माझ्याकडून, म्हणजे तुम्हाला कॉल केलं जाईल असं बोलत असतो आपण. यू विल बी कॉल्ड. अलग लक्षात, या पद्धतीचे सेंटेन्सेस तुम्हाला एक्सपेन्सिव्ह प्रॅक्टिस करायचे आहे. आता यू कॅन गो थ्रू द डिस्क्रिप्शन, खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, त्या डिस्क्रिप्शनवरती जावा आणि खालचे एक्सरसाइज आणि सगळी काही इन्फॉर्मेशन लिहून घ्या. टुडे वी विल स्टॉप, वी विल सी टुमारो. हॅव अ ग्रेट डे. बाय एव्हरीवन.